राज्यातल्या शेतकऱ्यांना 1 रुपयात कृषी विमा जो आहे तो देण्याचं घोषणा जी आहे ती गेल्या महायुती सरकारकडनं करण्यात आली, परंतु त्या सगळ्या योजनेमध्ये घोटाळा झाला आहे। हे आता सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या सगळ्या संदर्भाची काल माहिती दिली आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील सर आहेत। कैलास पाटील जी, तुम्ही धाराशिव या जिल्ह्यातून येतात, तर तुमचा मतदारसंघ देखील धाराशिवचा आहे। या जिल्ह्यामधनं किती पीक विमा घोटाळा झाला नक्की? कारण की अनेक जिल्ह्यांची आकडेवारी, हजारो हेक्टरच्या आकडेवारी आता समोर यायला लागली। धाराशिवमधल्या जवळपास 565 या ठिकाणी बोगस पीक विमा भरलेले निष्पन्न झालेले आहेत। 565 ही लोक 14 जिल्ह्यातली आहेत आणि त्यात सगळ्यात जास्त लोक बीड जिल्ह्यातली आहेत। मग पोर्टलमध्ये जी त्रुटी आहे, म्हणजे एखाद्याला विमा भरायचा असला सुरुवातीला IFSC कोड टाकावा लागतो, नंतर बँक अकाउंट नंबर येतं आणि नंतर तो 7/12 अपलोड करेल ते पोर्टल ॲक्सेप्ट करतं। मग ही सुधारणा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण त्यांनी जर समजा एखाद्या सरकारी जमिनीने 7/12 अपलोड केला तर त्या सिस्टीमने ॲक्सेप्ट कसा केला? मग ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर विमा भरला आणि ही जे सरकार एका बाजूला सांगतं की आम्ही हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतोय आणि शेतकऱ्यांना विचारलं की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसते। मग हे पैसे कुठं जातात हे आता लक्षात आलं आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर जी लोक विमा भरतात आणि ते पैसे सरकारचंही लुबाडतात आणि शेतकऱ्यांचाही त्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्काचं मिळायला पाहिजे ते मिळत नाही, दुसऱ्यांनाच लोकांना मिळतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि याबाबत पंतप्रधान पीक विमा योजना जी आहे याच्या बाबतीत 2016 पासून योजना चालू झाल्यापासून आपण प्रीमियम किती भरला आणि नुकसान भरपाई त्या प्रमाणात किती मिळाली याची श्वेतपत्रिका राज्य सरकारनं प्रसिद्ध करणं गरजेचं आहे। कारण हजारो कोटी रुपये फायदा सरकारच्या धोरणामुळे, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार धोरणामुळे कंपन्यांचा फायदा झालेला आहे, कंपन्याची भर झालेली आहे। ही योजना आपण शेतकऱ्यांसाठी राबवतोय का किंवा कंपन्यांसाठी राबवतोय याबाबत ही चर्चा झाली पाहिजे। तुम्ही म्हणतात की ही योजना जी आहे ती शेतकऱ्यांना फायदेशीर नसून पीक विमा कंपन्यांना फायदेशीर आहे। अर्थात प्रत्येक जण बजाज अलियन्स असेल, अनेक कंपन्या ज्या आहेत त्या पीक विम्याच्या संदर्भात समोर आणतातच, परंतु सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी सभागृहात हिवाळी अधिवेशनामध्ये म्हटलं की राजकारणी व्यक्ती ह्या सगळ्याच्या पाठीशी आहे म्हणून। तुम्हाला वाटतं का? कारण की तुमच्या मराठवाड्याचे मागचे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे, त्यांचा थेट रोग जो आहे तो कृषी मंत्र्यांवरती दिसतो मागच्या। यात चौकशी होणं निपक्षपाती गरजेचं आहे। एका जिल्ह्यातले लोक का आहेत त्यात, तर मग ह्याला कुठला राजाश्रय आहे का? कोणत्या जिल्ह्यातले लोक? बीड जिल्ह्यातले सगळ्यात जास्त लोक आहेत। आमच्या धाराशिवमधले 565 ज्या शेतकऱ्यांनी भरला विमा, सगळ्यात जास्त लोक 400च्या आसपास लोक बीड जिल्ह्यातले आहेत। तर मग यामागं काय कुणी आहे का वा त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। राजाश्रय आहे का, याला कुठली सरकारी यंत्रणा मदत करते का? परंतु काल कृषी मंत्री म्हटले की जे CSC सेंटर्स आहेत, ज्या CSC सेंटर्समधनं हे पीक विम्याचा अर्ज भरला जातो, प्रत्येक शेतकऱ्याच्या अर्जाला 40 रुपये जे आहेत ते त्या CSC सेंटरला येतात। त्या CSC सेंटरने हा संपूर्ण घोटाळा केला, त्यांना कमी पैसे मिळतात म्हणून हा घोटाळा झाला असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे कृषी मंत्री तो घोटाळा मान्य करतायत आणि कमी पैसे मिळतात, मग शेतकऱ्याकडनं पुन्हा CSC सेंटरवाले 100 रुपये 150 रुपये घेतात। म्हणजे सरकार 40 रुपये जरी देत असलं, असा एकही शेतकरी दाखवावा। माझं महाराष्ट्र शासनाला आव्हान आहे की असं एकही शेतकरी दाखवावा त्यांनी की एकाही शेतकऱ्याचं कुठल्याही CSC सेंटरवाल्यानं मोफत विमा भरलेला नाही। 40 रुपये सरकार देतं त्यांना, पण शेतकऱ्याकडनं सुद्धा 100 रुपये 150 रुपये CSC सेंटरवाले घेतात। त्यामुळे पैसे कमी मिळतात हा विषय नाही, या गोष्टीचा तुम्ही त्याचा 7/12 आहे का नाही ही सिस्टीम ॲक्सेप्ट कसं करतं विमा? काल कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्र शासन असताना 7/12वर महाराष्ट्र शासन असताना तुम्ही त्याचा विमा कसा भरून घेतला जातो, हे सिस्टीमचं फेल्युअर असं मला वाटतं। मग हे सिस्टीम फेल्युअर जाणीवपूर्वक त्यात काय ठेवलेलं आहे का असं कुणी भरू शकावं असं म्हणून? तुम्ही IFSC कोड टाकता, अकाउंट नंबर टाकता, मग 7/12 त्याच्या नावचं आहे का नाही हे तपासणं काम आहे का नाही? त्यानं महाराष्ट्र शासन म्हणून 7/12 जरी तिथं अपलोड केला तर तो ॲक्सेप्ट कसा होतो सिस्टीममध्ये, हा प्रश्न आहे। पण काल कृषी मंत्र्यांनी याबद्दलच माहिती देताना माध्यमांशी सांगितलं की अनेक जे गायरान जमिनी आहेत, ज्या शाळेच्या जमिनी आहेत, ज्या भूखंडांवरती आरक्षित आहेत, त्या भूखंडांवरचे देखील पीक विमे जे आहेत ते निघाले। तेच म्हणतोय ना मी तेच म्हणतोय, 7/12 जर महाराष्ट्र शासन म्हणून असेल किंवा गायरान म्हणून असेल तो तुम्ही ॲक्सेप्ट कसा केला सिस्टीमनं तुमच्या, हा प्रश्न मूळ आहे ना। तुम्ही बघायला पाहिजे, समजा तुमच्या नावाचा पीक विमा भरतोय तर तुमच्या नाव 7/12 आहे का नाही, तर त्या व्यक्तीच्या नाव 7/12 नसताना तो विमा भरून कसा घेतला, त्याच्या हिस्स्याचा 1 रुपया त्याने भरला त्या शेतकऱ्याने, त्याच्या हिस्स्याचे पैसे सरकारनं कंपनीने दिले का दिले, तुमचं तपासाचं काम होतं नाही।
परंतु हजारो कोटींचा हा म्हणजे हजारो हेक्टरवरती हा संपूर्ण घोटाळा झालेला आहे। एकीकडे सुरेश धस म्हणतात की 350 कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे तो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणतात त्याच्यापेक्षाही अधिकचा हा घोटाळा आहे, जवळपास 5000 कोटींचा हा मोठा घोटाळा झालेला। मला तेच म्हणायचं, ह्यात फक्त बोगस पीक विमा भरणारे नाहीत तर ह्यात कंपन्या सहभागी आहेत। मी तेच म्हणतो 2016 पासून पंतप्रधान पीक विमा योजनेत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जी योजना लागू झाली केंद्र सरकारची, ह्या योजनेत आपण प्रीमियम किती दिला आणि त्याच्या बदल्यात कंपन्यांनी नुकसान भरपाई किती दिली, ह्यात हजारो कोटी रुपये कंपन्याचं भरती झालेली आहे, कंपन्यांना सरकारच्या माध्यमातून गेलेली आहेत। आणि मग ह्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली पाहिजे आणि सगळं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे असं मला। तुम्ही एकीकडे म्हणतात की पीक विमा कंपनी याला जबाबदार आहे, त्यांना लाभार्थी मिळाले, परंतु यांना अभय देणारे कोण आहेत नक्की? एकटी पीक विमा कंपनी जबाबदार नाही, सरकार आणि पीक विमा कंपनी ह्या दोघांनी मिळून केलेला हा घोटाळा असं मला। मागच्या कृषी मंत्र्यांनी आता जे या तत्कालीन मंत्रिमंडळात देखील मंत्री आहेत त्यांनी राजीनामा देणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे। हा 2016 पासून चालू झालेला विषय आहे। 2016 पासून जे लोक गोष्टी ह्यात जबाबदार असतील ह्या सगळ्याच दोषी असतील आणि ते चौकशी होऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एक वेगळा विषय आहे, तुमच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली, सरपंच होते, खरं तर भाजपचे ते बूथ प्रमुख होते, तरी त्यांची हत्या झाली। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता अनेक नवीन हत्येचे किस्से जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात। सुरेश धस यांनी काल एक महादेव मुंडे व्यक्तीचे परळीमध्ये हत्या झाली गेल्या वर्षी, त्यांचा त्यांनी एक किस्सा समोर आणला, एक लिस्ट बाहेर येते। तुमच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये सुरू काय नक्की? बाजूच्या जिल्ह्यात काय आहे ते आपण गेल्या 2 महिन्यापासून बघतोय, सगळे महाराष्ट्र बघतोय काय चालू आहे आणि सरकारला खरंच त्याच्यावर नियंत्रण आणायचं असेल तर सरकारनं कठोर पावलं उचलली पाहिजेत। फक्त आम्ही कोणालाही सोडणार नाही, अजूनही त्यातला एक आरोपी म्हणजे फरार आहे, मग आरोपी शरण याची आपण वाट बघताय का, हे मला सरकारला हे संपूर्ण गृह विभागाचा अपेक्षा असं मला वाटतं। अजित पवार आता बीडचे पालकमंत्री झालेत, तुम्हाला विश्वास वाटतो का त्या जिल्ह्यामधला संपूर्ण जो काही गुंडाइझम असेल तो कमी होईल म्हणून? अपेक्षा तशी आहे त्यांच्याकडनं की बीड जिल्ह्यात जे चुकीच्या गोष्टी होतात, सगळ्याच गोष्टी चुकीच्या होत नाहीत, पण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला अजितदादा कंट्रोल करतील आणि बाकीच्या महाराष्ट्रात जसं आपलं व्यवस्थित सुसंस्कृतपणे राजकारण चालतं ते बीडमध्ये चालेल अशी अपेक्षा आहे। बघू काय होते, आता काळच दाखवेल त्यात। तो धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी सातत्याने विरोधक मागणी करतात, परंतु जोपर्यंत त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही असं म्हणतात सरकारमधले मंत्री उपमुख्यमंत्री। ह्या गोष्टी सगळ्या नैतिकतेच्या असतात। याच्या आधीचे जे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी दिले, मंत्र्यांनी दिले, हे काही सिद्ध झाल्यावर दिले नाहीत। एखादा आरोप होतो त्यावेळेस नैतिकता म्हणून राजीनामा दिला जातो किंवा तपासाला कुठे अडचण येऊ नये किंवा दबाव येऊ नये म्हणून। मग तसं हे गोष्टी कुणी ह्या आधीचे राजीनामे जर बघितले असं कुठं सिद्ध झालं कुणीच राजीनामा दिला नाही, त्यावेळेस आरोप होतो एखाद्या प्रमुख व्यक्तीवर तर नैतिकता म्हणून राजीनामा दिला जातो की तपास यंत्रणेने कुठे दबाव येऊ नये म्हणून। हे पाळणं गरजेचं असं मला वाटतं। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। ठाकरे गटाचे आमदार होते कैलास पाटील। खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचा मोठा घोटाळा जो आहे तो समोर आलेला आहे, त्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की काही विशिष्ट ज्या पीक विम्याच्या कंपन्या आहेत त्यांनाच पीक विम्याच्या संदर्भातली कामं दिली जातात, त्यांच्यावरती कोणाचा वरदहस्त आहे, कोणत्या राजकीय नेत्याचा, या सगळ्या संदर्भातली निष्पक्षपणे चौकशी जी आहे ती झाली पाहिजे आणि कठोरातली कठोर कारवाई जी आहे ती या सगळ्या लोकांवरती झाली पाहिजे, जेणेकरून हे जे घोटाळे आहेत ते घोटाळे यापुढे होणार नाही असं मत जे आहे ते कैलास पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।